फाईन मोटर स्किल्सच्या रिलेटेडच आपण ॲज ॲक्टिव्हिटी पाहणार आहोत. 4 ॲक्टिव्हिटीज आहेत टोटल. त्याच्यासाठी लागणारं मटेरियल म्हणजे हे ब्लॉक्स घेतलेले आहेत. नंतर हा प्ले डव आहे. नंतर एक दोरी ओढण्यासाठी म्हणून एक दोरी आणि एक शेप आहे ज्याच्यामध्ये होल्स आहेत. आणि चौथी ॲक्टिव्हिटी म्हणजे हे बीड्स आहेत आणि ही दोरी आहे. ती ॲक्टिव्हिटी आता आपण कशी करायची ती स्टेप बाय स्टेप पाहूयात. पहिली आपली ॲक्टिव्हिटी जी आहे त्याच्यासाठी मी हे बिल्डिंग ब्लॉक्स घेतलेले आहेत. मुलं जेव्हा नुकतीच बसायला लागतात म्हणजे टॉडलर्स म्हणू शकतो आपण, त्यांना खाली बसून खेळण्यासाठी हे ब्लॉक्स द्यायचे. काल आपण जी फाईन मोटर स्किल्सची ॲक्टिव्हिटी पाहिली होती त्याची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. ते हे ब्लॉक्स जरा थोडे छोटे होते. हे लावताना जरा थोडंसं बोटावरती जास्त एक्स्ट्रा प्रेशर येतं. त्यामुळे मुलं 3-4 वर्षाची झाल्यानंतर असे ब्लॉक्स इंट्रोड्यूस करू शकता. पण टॉडलर्स जर असतील तर त्यांच्यासाठी हे बिल्डिंग्सचे ब्लॉक्स त्यांना द्यायचे आणि मग मुलं वेगवेगळ्या प्रकारचे शेप्स बनवतात, बिल्डिंग्स बनवू शकतात, टॉवर्स बनवू शकतात. ही ब्लॉक्स बरोबर खेळायची पहिली ॲक्टिव्हिटी झाली आपली. त्याच्यानंतर दुसरी ॲक्टिव्हिटी आहे माझ्याकडे हा प्ले डव आहे. तुम्हाला कुठल्याही स्टेशनरीच्या शॉपमध्ये इझिली मिळून जातील हे सगळे मटेरियल. ह्या डवनी तुम्ही लहान मुलांना शेप्स बनवायला सांगा किंवा अगदी छोटी मुले जर असतील तर त्यांना आपल्या स्टेशनरीच्या शॉपमध्ये छोटंसं पोळपाट लाटणं मिळतं, तर त्याची छोटीशी पोळी बनवायला सांगायची, छोटेसे त्याचे शेप्स बनवायला सांगायचे, गोळे बनवायला सांगायचे. त्यांनी मसल स्ट्रेंथनिंगसाठी मुलांच्या मदत होऊ शकते. फाईन मोटर स्किल्समधली तिसरी ॲक्टिव्हिटी आपली आहे. हा इथे शेप आहे रॅबिटचा, त्याला असे होल्स लावलेले आहेत आणि अशी मी दोरी त्याला एक ओवून घेतलेली आहे. तर या दोरीचं जे एंडचं टोक आहे त्यांनी आपण जसं सुईमध्ये दोरा घालून एखादं कापड शिवतो किंवा शूजची लेस बांधतो आपण, त्याच्यासारखी ही ॲक्टिव्हिटी अशी आपण करू शकतो. या ॲक्टिव्हिटीच्यामुळे मुलांचं हँड आय कोऑर्डिनेशनही वाढू शकतं, मुलांचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं. तर ही ॲक्टिव्हिटी मुलांकडनं जरूर फाईन मोटर स्किल्ससाठी करून घ्या. ॲक्टिव्हिटी 4 नंबरची ॲक्टिव्हिटी आपली आहे. हे बीड्स आहेत छोटे छोटे वेगवेगळ्या शेपचे आणि ही दोरी आहे. त्याची माळ बनवायला सांगायची मुलांना. याच्यामध्ये दोरा घालून मुलांनी बरोबर हे असं ओता आलं पाहिजे मुलांना. तर हे असे बीड्स देऊनही मुलांना एक माळ बनवायला सांगा तुम्ही. रोज एक 5-10 मिनिटं जरी फाईन मोटर स्किल्सच्या ॲक्टिव्हिटीज घेऊन घेतल्यात तरी मुलांचं हँड आय कोऑर्डिनेशन सुधारतं. अशी माळ तयार होईल.